तर नमस्कार मित्र आणि मंडळींनो, आज आलो आपण आपल्या वावरात. आत्ता जे आहे ते वावरातली लाईन दिली आहे. आता आपल्याला मोटार वगैरे चालू करायची आहे, कारण तर आपली जे हरभऱ्याचं पाणी आहे ते आपल्याला द्यायचं आहे. जो आता हरभरा आहे तो पाण्यावर आलेला आहे. आता त्या हरभऱ्याला पाणी पण चालू करायचं जे लाईनमन आहे ते म्हणाले काल रातची लाईन होती, पण लाईनमन साहेबांनी सांगलं का काल रात्री काहीतरी फॉल्ट आला होता लाईनमध्ये. तर आता ते लाईन जे आहे ते कालची आज दिली आहे. तर आता आपण आपल्या बोरपाशी आणि विहिरीपाशी आलो आहे. आता आपल्याला मोटार चालू करायची आहे आणि मोटारमध्ये आपल्याला पाहायचं आहे आता नोजल उठते की नाही. कारण तर असं ग्रुपवर मेसेज आला आहे एक लाईनमनने की आपली लाईन जी आहे ते चालू केली आहे म्हणून. आपण आलो आहे आपल्या बोरजवळ. आता बघू. आली आपल्याला इकडली मोटार पण चालू करायची आहे, कारण तर जे विहिरीतलं पाणी आहे ते पाणबुडी आहे. ते मोटार खूप म्हणजे प्रेशरनं चालते आणि पटकनच चालते. हे पण चालू केलेलं आहे आपण. याला ॲटो आहे, त्याला ॲटो वगैरे नाही आहे. चला आपण हिरीकडे येऊ. आपण बघा हिरीचं बघा पाणी किती शुद्ध आहे. कसं आहे, शुद्ध आहे ना. हे हिरीतलं पाणी जे आहे ते आपण याला बोरचं पाणी हिरीत टाकतो आणि हिरीतलं पाणी जे आहे ते वलीत करण्यासाठी घेतो. चला आता तिकडं जाऊ. हा नवजल जो आहे तो बंद पडला होता. बंद म्हणजे पडला होता खाली. पडल्याकरता आणि तो जागेवर फिरून राहिला होता. हा जो हरभरा आहे आपला आता फुलाच्या स्टेजवर आहे. फुलाच्या स्टेजवर असल्याकरता आणि आता आपल्याला पाणी चालू करावं लागतं, कारण तर जे आहे ते आता फुलाच्या स्टेजवर नंतर पाणी देऊ शकत नाही आपण. कारण तर आपल्याला जे आहे ते फुलं पाणी दिलं फुलाच्या स्टेजवर का तो फुल गळून जातं. हे बघू शकता फुलाच्या स्टेजवर आलेलं आहे. आता थोडा फुलाच्या स्टेजवर येऊन राहिला आहे. ह्या हरभऱ्यात हवाला हरभरा इकडला आणि या हरभऱ्यात थोडा तुम्हाला डिफरन्स वाटत असेल, कारण तर हा जो हवाला जो हरभरा आहे हवाला या 15 दिवस आधीचा आहे, म्हणजे 15-20 दिवस आधीचा आहे. आणि हा जो आहे तो 15-20 दिवस नंतरचा आहे. कारण तर जो हा जो हरभरा आहे हवाला हा पराठी होती. आम्ही आता पराठी काढली आहे आणि हवाला आणि तो जो दिसत आहे तो वाली हा वाला तो वाला हरभरा पराठी काढून आम्ही पेरलेला आहे. कारण तर यावर्षी पराठीला ह्या वर्षी बोंडअळी आली होती. बोंडअळी आल्याकरता आपण जो आहे ते पराठी काढली आणि हरभरा पेरला. यावर्षी पराठीत बोंडअळी आली आणि पहिलं पाण्यानं पातळ पण खराब झालं आणि गेलं. पराठीचं यावेळेस काही कापूस वगैरे झाला नाही तेवढा, पण झाला आता थोडा बरा. आता स्टार्टर हे जे विहीर आहे या विहिरीत ते पाणबुडी मोटार आहे ती आणि हे आपली बोरची आहे. बोरची तेवढी मोटार गॅप मारते, त्याकरता आम्ही नोजल नाही लावत. ते बघू शकता आपली नोजल हे आपली बोर आणि ते पेटी. आज जे लाईन आहे ते 6 वाजेपर्यंत राहणार आहे. तर लाईनमन साहेबांनी मेसेज पण टाकला होता की आज 6 वाजेपर्यंत लाईन राहणार आहे. आता लाईन चालू झाली आहे. आता मला घराकडे जायचं आहे थोडं. माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे, चार्जिंग पण संपली आहे. आणि घरी जातो, चहा वगैरे पितो आणि डबल येतो. थोडा चार्जिंग पण येतो अर्ध्या तासानं पुन्हा इकडंच येतो. वावरात तर राहाच लागते. 6 वाजेपर्यंत लाईन आहे. 6 वाजले की मग लाईन फिरून टाकतो, म्हणजे पलटवून टाकतो, लाईन साईडला टाकून देतो आणि पुन्हा मग घराकडे जातो. आणि उद्या सकाळी 4ला लाईन चालू करायला येतो. आता मी घराकडे जातो, विहिरीत पाणी वगैरे बघून घेतो किती काय, त्यानंतर घराकडे निघतो मी.
पेटीचं झाकण कसं उघडलं? बघा, ऑटोमॅटिक आहे. आपल्या विहिरीला पाणी किती आहे ते पण बघून घेऊ. विहिरीला लगेच पाणी आहे. तिथून आल्यावर मग किती राहते बघू. आणि उद्या पण 4 वाजता पण यायचं आहे. 4 वाजता आलं की चालू करून देऊ. मग 4 वाजता लाईन पूर्णच नवजल चालू पण आहे. आता मी घराकडे निघतो, मग भेटू मग पुन्हा. आत्ता मी वावरात आलो. आता लाईन गेली होती तर मी मोटार वगैरे चालू केली आणि बघितलं तर हिरीचं पाणी एखादी रिंग जे आहे ते खाली उतरलेलं आहे पाणी. कारण तर आता एखादा तास मोटार चालू होती. मी आत्ताच आलो आहे. आत्ताच मोटार वगैरे चालू केली आणि आबाजी म्हणे मी येतो म्हणे. लगेच दिवस झालं म्हणे. आबाजी आला म्हणे मी आलोच नाही म्हणे. तर आबाजीला घेऊन आलो मी आज. आबाजी तिकडं हरभरा बघत आहे. आबाजी म्हणे मी हरभरा पाहतो म्हणे. लगेच दिवस झाले म्हणे मी वावराकडे आलोच ना म्हणे. बरं म्हणलं आबाजी चला म्हणलं. आबाजीला घेऊन मी वावराकडे आलो. आता आबाजी हरभरा पाहत आहे. आता आपले स्प्रिंकर वगैरे पूर्ण चालूच आहे. तर ते थोडं बाबा म्हणे मी म्हणे तुरी मोडतो म्हणे. तर मी म्हणलं बरं तुम्ही या म्हणलं. मग आबाजीन मी आलो. बाबा म्हणे मागून येतो म्हणे. बरं बाबांना मागून येत आहे. बघा आमचे स्प्रिंकर, आमचा हरभरा. आणि ते तिकडं आबाजीच्या मागं जे आहे ते आबाजी आमच्या मोठे बाबाचे स्प्रिंकर आहे. आता हा जो हरभरा आहे तो फुलावर तर येतच आहे. आता याला फवारणी वगैरे द्यायचीच आहे. हे बघा आबाजी. आता मोटार बंद केली. तिकडं बाबा म्हणे आपल्याला लवकर जावं लागते म्हणे. आता म्हणे 6 वाजूनच राहिले, 5:30 झाले. तर अर्ध्या तासात लाईन फिरतो आणि थोडं अर्धा तास लाईन चालू देतो. आणि उद्या सकाळी 4 वाजता येतो. 4 वाजता येऊन लाईन चालू करतो. आता तिकडं बाबा गेले किलपा सोडत राहिले. बघा बाबा तिकडं. सूर्य बघा ना कसा दिसून राहिला. आता लाईन फेरतो आणि त्याच्यानंतर घराकडे निघतो. मग बघा सूर्य कसा दिसून राहिला. तिकडं बाबा किल्पा सोडत आहे. मी तिकडं जातो. दोघं मिळून पटकन लाईन फेरून टाकतो. बघा ओलं पाणी वगैरे मस्त झालं चेल. आता हे लास्ट पाणी. याच्यानंतर डायरेक्ट घाट्यावरच पाणी द्यायचं. बाबा तिकडं पाईप नेऊन टाकत आहे. आता मी जातो तिकडं नेऊन टाकतो पट्टापट्टा आणि लाईन वगैरे चालू करून देतो. लाईन फिरून झाली आहे. आता बाबा तिकडं मोटार चालू करायला गेले. आता मोटार चालू केली आहे बाबा ना. आता नवजल उठत आहे. नवजल हळूहळू पाय वगैरे धुतले मी. आता नवजल उठत आहे. नवजल उठले का पूर्ण का आपण घराकडे चाललं जाऊ. मग 6:30ला लाईन जाते. 6:30ला लाईन गेली की मग उद्या सकाळी 4ला येते. 4ला आल्यावर मग चालू होऊन जाते लाईन. हां जमलं. बघा उठले पूर्ण नवजल. आता बाबा म्हणे मी ॲटो वगैरे पाहतो म्हणे. ॲटो चालू असेल. ॲटो म्हटलं तर जे ॲटोमॅटिक लाईन आल्यावर आपस मोटार चालू होते. बाबा म्हणे ॲटो वगैरे चालू आहे का बघतो म्हणे. बरं बघा म्हणलं. आता मी घराकडे जातो. आता कसं आहे उद्या सकाळी 4 वाजता पण यायचं आहे. तर आता आपल्याला आता इथपर्यंत तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया मग पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.